विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड CET 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपल्या बुद्धिमत्ता या घटकामध्ये दिशा आधारित म्हणजेच डायरेक्शन ओरिएंटेड प्रश्न विचारले जातात हे आपणास माहीत आहे। ते प्रश्न कसे सोडवायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, दिशा आधारित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दिशेचं भान असणं गरजेचं आहे। म्हणजेच चारही ज्या मुख्य दिशा आहेत आणि चार उपदिशा ह्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। बहुतांश प्रश्न हे मुख्य दिशेवर विचारले जातात। म्हणजेच आपल्याला माहीत आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या मुख्य दिशा आहेत। तर विद्यार्थी मित्रों, क्वचित प्रसंगी उपदिशावर प्रश्न विचारला जातो, ज्या की आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रों, मुख्य ज्या दिशा आहेत सुरुवातीला त्या संदर्भात, तर आपल्या मोबाईलची जी स्क्रीन आहे किंवा आपलं रजिस्टर असेल, पॅड असेल, त्याची जी वरची बाजू असते ती उत्तर दिशा होय। तसेच विद्यार्थी मित्रों, आपण आपल्या उजवा जो हात असतो ती दिशा म्हणजेच पूर्व दिशा होय। तर डाव्या हाताकडे पश्चिम व खालच्या दिशेला मग ती आपली मोबाईल स्क्रीन असो, कॉम्प्युटर असो, लॅपटॉप असो किंवा कुठलीही बाब ज्या स्क्रीनवर आपण पाहत आहोत ती ऑफलाईन ऑनलाईन कोणतीही असो, तर विद्यार्थी मित्रों खालची दिशा म्हणजेच दक्षिण दिशा। तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला सहसा एखाद्या दिशेवर एखादी व्यक्ती निघालेली असते आणि ती मार्गक्रमण करत असते। तर ती टर्न घेतल्यानंतर म्हणजेच ओळाल्यानंतर आपल्याला कोणत्या दिशेला ती जाईल, तर 3-4 टर्न आपल्याला सांगितले जातात, डावीकडे असेल, उजवीकडे असेल। तर अजून एक बाब आहे विद्यार्थी मित्रों, जर आपण पूर्वेकडे तोंड करून उभा राहिले तर आपल्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा असते, तसेच डाव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताकडे उत्तर दिशा असते। ही बाब आपण लक्षात ठेवावी व आपल्या पाठीमागे म्हणजेच बॅक साईडला पश्चिम दिशा असते। तर यानुसार आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे, ते प्रश्न सोडवण्यास आपल्याला काय करायचे आहे, सुरुवात करायची आहे। तर विद्यार्थी मित्रों, या घटकावर आपल्याला आधारित 1 ते 2 प्रश्न पाहायला मिळतात। म्हणजेच ह्या चारही दिशा जर आपण व्यवस्थितपणे केल्या, लक्षात ठेवल्या, तर आपल्याला 2 मार्क निश्चित मिळतील। विद्यार्थी मित्रों, यावर आधारित काही आपण प्रॉब्लेम्स म्हणजेच प्रश्न पाहूया। त्यावरून आपल्याला दिशा कशा प्रकारे ऑपरेट होतात, कशा प्रकारे त्या बदलतात हे पाहता येईल, हे समजेल। तर इथे एक प्रश्न दिलेला आहे, तो म्हणजेच जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे। आत्ताच आपण सांगितलं आपण पूर्वेकडे जर तोंड केलं तर कशा प्रकारे दिशा बदलतात। तर इकडं त्याची पाठ पूर्वेला आहे म्हणजे निश्चित त्याचं जे तोंड आहे ते पश्चिम दिशेला आहे। तर जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे, तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल। तर विद्यार्थी मित्रों, ही त्याची पाठ पूर्वेकडे, हे लक्षात घ्या, तोंड त्याचं पूर्वेकडे नाही। बऱ्याच वेळेस आपल्याकडे गफलत होते आणि त्यामुळे दिशा चुकतात किंवा आपलं उत्तर चुकतं। तर पूर्वेकडे पाठ आहे म्हणजे त्याचं तोंड आहे पश्चिम दिशेला। तर विद्यार्थी मित्रों, पश्चिम दिशाच म्हणजे आपण वेस्ट असं म्हणतो। तर पश्चिम दिशेला त्याचं तोंड आहे, तो त्याच्या उजव्या बाजूला वळला। तर आपल्याला माहिती आहे पश्चिम दिशेच्या उजव्या बाजूला एकदा जर वळलं तर त्या दिशेला नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा आहे। आणि त्यांनी सांगितले तो काटकोनात 2 वेळा वळाला, म्हणजे पहिल्यांदा वळाल्यानंतर तो त्याचे जे तोंड आहे ते आपल्याला नॉर्थ दिशेला झालेलं पाहायला भेटेल। आणि ज्यावेळेस परत तो दुसऱ्यांदा काटकोनात म्हणजे 90 अंशाच्या कोनात वळेल त्यावेळेस विद्यार्थी मित्रों त्याचं तोंड ईस्टला म्हणजेच पूर्व दिशेला झालेला पाहायला मिळेल, जेथे की तो पाठ करून उभा होता। म्हणजेच ईस्ट हे आपलं करेक्ट उत्तर होय, ज्याला आपण मराठीत पूर्व असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्रों, चला आपल्या पर्यायामध्ये शोधूया पूर्व कोठे आहे। तर 1 पश्चिम, 2 दक्षिण, 3 पूर्व, 4 उत्तर। तर ऑप्शन 3 पूर्व आपलं करेक्ट उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न, रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला आहे। विद्यार्थी मित्रों, येथे उलट विचारलेलं आहे, तर लक्षात ठेवा इथे पश्चिमेकडे तोंड म्हणजे तोंड कोणत्या दिशेला आहे हे सांगितलं आहे आणि निश्चितपणे तोंड ज्या दिशेला असतं त्याच्या अपोजिट दिशेला पाठ असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। तर पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे म्हणजे तिचं तोंड जे आहे ते वेस्ट दिशेला आहे। तर ती 2 वेळेस काटकोनात
डाव्या बाजूला फिरली, तर आता ही डाव्या बाजूला फिरते. कोणत्या बाजूला फिरते ही गोष्ट महत्त्वाची आहे, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर वेस्टकडून ती फिरते, म्हणजे ती डाव्या बाजूला जर फिरली तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे एकदा जर ती फिरली काटकोनामध्ये तर आपल्याला साऊथ म्हणजेच दक्षिण दिशा आलेली पाहायला भेटेल. ती परत फिरली म्हणजे ती 2 वेळेस फिरली तर विद्यार्थी मित्रो ती बघ दुसऱ्यांदा फिरल्यानंतर तिचं जे तोंड आहे, चेहरा जो आहे तो ईस्ट दिशेला आपल्याला गेलेला पाहायला भेटेल, म्हणजेच पूर्व. तर आपलं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ते पूर्व असणार आहे. ऑप्शन 1 पूर्व, 2 दक्षिण, 3 उत्तर, 4 पश्चिम. तर ऑप्शन 1 पूर्व हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की दिशाभान याच घटकावर आधारित आहे. सोबतच्या आकृतीत ए आपल्याला 2 पॉईंट दिले आहेत, ए पॉईंट आणि बी पॉईंट. तर ए घर ए, घराला ए असं नाव दिलेलं आहे. तर शाळा बी या नावाने दर्शवली आहे. तर बी मार्ग दाखवला आहे. तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावे लागेल. तर विद्यार्थी मित्रो दरवेळेस आपल्याला डावा टर्न नोट करायचा आहे आणि तो किती वेळेस आपल्याला घ्यावा लागेल त्यावेळेस आपली शाळा येईल असा हा प्रश्न. तर इथून निघाल्यानंतर म्हणजेच पॉईंट एवरून निघाल्यानंतर आपण सरळ इथं खाली मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो हा जो टर्न आहे तर तो पहिला टर्न लेफ्ट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो परत आपण पुढे जाऊन परत डावीकडे वळालो म्हणजे दुसरा लेफ्ट. त्यानंतर परत डावीकडे वळालो, तिसरा लेफ्ट. मात्र विद्यार्थी मित्रो पुढचा टर्न जो आहे तो लेफ्ट नाही, त्यामुळे त्याला आपल्याला मोजायचं नाही. लक्षात घ्या आत्तापर्यंत 3 टर्न झालेत, आपण इथपर्यंत पोहोचलो. तिथे आल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला जो टर्न घ्यायचा आहे तो लेफ्ट टर्न आहे, म्हणजेच 4 टर्न झाले. त्यानंतर परत आपण वळालो पण तो टर्न राईट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर राईट टर्नला आपण वळालो आणि परत विद्यार्थी मित्र आपल्याला इथे जे वळालो तो आपला 5वा टर्न आहे आणि पुढचा शेवटचा जो टर्न आहे तो मात्र राईट आहे, लेफ्ट नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण एकंदरीत 5 वेळेस जर वळालो तर पॉईंट ए म्हणजेच घरापासून पॉईंट बी शाळेपर्यंत आपण पोहोचू. तर ऑप्शनमध्ये 5 कुठे आहे हे आपल्याला पाहावं लागेल. 1 6 वेळा, 2 5 वेळा, 3 11 वेळा, 4 7 वेळा. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. ऑप्शन 2 5 वेळा करेक्ट उत्तर होय. लवकरच भेटूया अजून एक पुढच्या उपघटकासंदर्भात. तोपर्यंत धन्यवाद.